याच्यावर मला काहीच बोलायचं नाही. अरे नाही 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 मला 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 काही बोलायचंच नाही याच्यावर. ग्रेट, बोलूच नको. नाही एक मिनिट थांब मला बोलायचंय. हे बघ, माणूस एकदा हरायला आला ना की अशी काहीतरी घाणेरडी कारणं देतो. आणि निशी इकडे 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 ये ना. काय काय बोलणार आहे? नाही आता बोलतो, तू ऐक. मला सांग, आमच्या दोघांमध्ये कोण चिडक आहे? हीच आहे ना. माझं म्हणणंच ते, जमत नसेल तर खेळायचं कशाला? एक मिनिट, तू 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 जिंकावस ना म्हणून मी माझी पूर्ण स्ट्रेंथ युजच नाही केली. अगं तुझ्यापेक्षा ना तो डुग्गू बरा. तो असं फालतू करणं देऊन ना उगा चिडत तरी नाही. एक्सक्यूज मी, तुम्हाला डुग्गूशी कम्पेअर करतोय? हा म्हणजे काय, डुग्गू बरा असं मी म्हटलं. श्रीनू, अरे डुग्गू लहान आहे, तू मोठा आहेस त्याच्यापेक्षा. निशी हे बघ प्लीज, हा तू आता तरी माझी बाजू घे. हा हा हा, जोक्स ऑन यू. कारण निशी चिडणाऱ्यांची बाजू कधीच घेत नाही, हो ना निशी? एक मिनिट थांब, तुला काय म्हणायचं? मी चिडकाय? हो. आणि सी, तूच बोलला, मी काय नाही बोलले. तुला हरायचं नव्हतं ना माझ्या समोर, म्हणून तू मला हसवत होतास तिथे. नाहीतर मी हरणं पॉसिबलच नाहीये. अँड एवढंच वाटतं ना तुला मिस्टर श्रीनिवास, तर परत खेळून दाखव. चल, हिम्मत आहे? अरे पण हिम्मत काय प्रश्न अरे नाही. घाबरतो कशाला? कम्पीट कर ना माझ्याशी. मी का खेळू? पण मी ऑलरेडी जिंकलोय ना. बघितलं निशिक, बघितलं कसा घाबरला तू? कळलं तर तुला कोण चिडत होतं? एक मिनिट, मी काही घाबरत विबरत नाही. तुला खेळायचं आहे ना, तू खेळ ये. चल दाखव. निशी बस, तू आता रे. हा पण यावेळेस फक्त खेळायचं नाही, यावेळेस बेट पण लावायची. मग तुला लक्षात राहील की मी तुला हरवलंय. त्याची काही गरजच नाहीये, कारण मला माहितीये मीच जिंकणार आहे आणि निशीला सुद्धा माहितीये की मीच जिंकणार आहे. तर काय कशाला उगाच बेट वगैरे. ए ते बघू ना नंतर, आधी खेळ तर. अँड हो, जो हारेल तो एका पायावर लंगडी घालेल आणि विनिंग पार्टी जे सांगेल ते काम करावं लागेल. नाही ते लंगडीचं वगैरे उगाच नको. उगाच तुझे पाय वगैरे दुखले ना तर दादा मामा मला ओरडेला. उगाच कशाला ना. बघू ना आपण कोण हरतं आणि कोण लंगडी घालतं, कोणाचे पाय दुखतात ते. निशी, तू रेफरी ह्या गेम मध्ये. आता तू नीट बघ कोण फेअर गेम खेळतंय आणि कोण चिडतंय. चला मिस्टर श्रीनिवास, बी रेडी टू लूज. निशी, काउंट. 1 2 3. काय गो उमा, काय झालं आता? कसलो विचार करतस? लालिताई, नीरजराव इले होते. काय ते कशा केले होते? काय काम त्यांचा? ते का निशिक भेटूचा होता. होय काय? मग त्यांका दरवाजातून हाकलून दिलास ना? नाही नसशील ना तर मग का सांग, मी हाकलून देतोय. नाही असा कसा? लालिताई, काही झालं तरी नीरजराव जावई आहेत. गो उमा, इतको चांगुल पडू बरो नाही गो. लालिताई, मी त्याका काय सांगायचं तर सांगितलंय, पण मनाच्या कोपऱ्यात काहीतरी मका असा वाटतं की नीरजराव अजूनही निशीवर प्रेम करतात. म्हणून तर त्याच्या मागे धावत धावत इथपर्यंत येले ना. तसा काय असता तर ते निशिक भेटू केलेच नसते ना. नाही उमा, तू ना लय भोळी असस. नाटका असत ही आऊस आणि लेकाची, कळला काय? त्यांच्या नाटकांका ना तू फसू नकोस हा. चारूच्या नाटकात मी कशी फसलंय बघितलंस ना किती घोळ झाला ता. विचारू माझं श्रीनू, अगो त्या चारूचा खोटा बाहेर आला नसता तर काय झालं असतं माझ्या श्रीनूचा? अगो आयुष्यभर ते का न आवडणाऱ्या पोरी सोबत अडकून पडूक लागला असता. आणि आता बघलास ना, त्याच्या लग्नाचं मुहूर्तच येत नाही, त्याचं लग्नच जमत नाही. माका ना कळतच नाही त्याचं काय होणार ता. तेव्हा कस त्याची काळजी. श्रीनूची कशा काळजी असा? ओवी हा ना. या बघा, ओवी माझी भाची हा, संध्याची लेक हा, परदेशातून शिकलेली हा. ह्या सगळ्या बाजूक ठेवा, पण आपलो श्रीनू तिच्यावर खूप प्रेम करता. आणि ओवी पण
ओवी पण श्रीनीवर तेवढाच प्रेम करता, ह्याचा विचार करा ना. दोघांचा एकमेकांवर विश्वास असा. अगो पोरांका ना या प्रेम बिम काय कळत नाही हा. आणि हा सगळा काय खरा नसता. अगो ह्या सगळा खरा ना फक्त सिनेमात होता, खऱ्या आयुष्यात नाही होत. आणि प्रेमाचा म्हणशील ना तर निशीवर ही वेळ प्रेमामुळेच इली. हा बघतायस ना. हा अगो एकदा दुधान पोळलो आपण, आता ताक पण फुंकून पिऊक वया ना. लालिताई माका सांगा, ह्या एकच कारण हा ओवीक नकार देऊचं. हे बघ, हा माझा मुलगा इथेच नांदिवलीत आहे. याच्या पाठी तुला राहायचंय, ह्याच्यावर नजर ठेवत. आणि याने जर ह्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला तर या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. मग त्यासाठी तू काही कर, पण काहीही झालं तरी ही दोघं भेटता कामा नये. आणि तू जे काही करशील यामुळे माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. आणि मला तू वेळच्या वेळी अपडेट करत राहशील. आणखीन एक, यात माझं नाव कुठेही येता कामा नये. आणि जर आलंच तर ते तू स्वतःवर घे. तुला सोडवेन आणि वर जास्तीचे पैसेही दे.